कॉल बघा, इकॉनॉमिक्स मध्ये आजचे आपले टार्गेट होते ॲग्री आणि ॲग्री इकॉनॉमिक्स, कृषी आणि कृषी अर्थशास्त्र. त्या रेफरन्समध्ये याचा एकच टॉपिक आहे कृषी. कारण ठोकळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲग्री इकॉनॉमिक्स याच्यामुळे वेगळा आहे. राज्यसेवा मेन्समध्ये हा पेपर 4 मध्ये सुद्धा येतो, पेपर 2 मध्ये येत होता, सॉरी ठीक आहे, येत होता. सो बेसिकली आता हे दोन्ही टॉपिक आपल्याला कंबाईन्सला किंवा मेन्सला च्या अनुषंगानं विचारले जातात. फक्त अँगल वेगवेगळे. इथे जिओग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा प्युअरली कोर ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाते. आणि ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये मॅक्सिमम इकॉनॉमिक्सचा संबंध जो आहे प्रामुख्यानं तुम्हाला दिसून येईल ॲग्री इकॉनॉमिक्सच्या अनुषंगानं घेतला जातो. ठीक आहे. तर केमिस्ट्री आपला संपतोय इथे. त्या लास्ट दिवस आपला टार्गेटनुसार आणि उद्या आपला फिजिक्स संपेल. नंतर इयरबुक सुरू केलं असेल असं वाटतंय, बरोबर आहे. बेसिकली आता आजच्या टार्गेटमध्ये तुम्हाला राजकीय दिलं होतं इयरबुकमधलं, त्याच्यावर अपकमिंग आता टेस्ट असतील. त्याच्या टेस्टमध्ये आय थिंक तुमचा नोव्हेंबरचा जो परिक्रमा राहिलेली आहे ते कव्हर केला जाईल. त्यानंतर आपला जो नेक्स्ट सब्जेक्ट असेल, त्यानंतर एक सुट्टी असेल तुम्हाला, त्यानंतर आपला नेक्स्ट सब्जेक्ट जो असेल आपला जिओग्राफी, बरोबर आहे, तिथून आपला इयरबुकवर टेस्ट चालू होतील. नंतर मॅथ्स आणि रिझनिंग, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, ऑडव्हान्स सिरीज आणि कम्प्लिशन करूया. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. 65 क्वेश्चन आपण घेतलेले आहे मुद्दाम. ॲग्रिकल्चर हा फार मोठा व्हास्ट सेक्शन आहे, त्या रेफरन्समध्ये सुद्धा मोठा आहे. त्याला प्रिपरेशन करण्याचा अँगल काय या टेस्टमध्ये लक्षात आला असेल. बऱ्याच ठिकाणी इलिमिनेशन लागतं किंवा कॉमन सेन्स जागा ठेवून जर दिलं तर आन्सर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. तेलबी आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन राबवत आहे. त्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादक तरी म्हटलं लक्षात आलं पाहिजे. या अनुषंगानं योजनेचं म्हणजे प्रश्नातच नाव दिलेलं आहे काय, प्रधानमंत्री अन्नदाता आय. मग अन्नदाताहून लक्षात यायला पाहिजे ना. ठीक आहे. इथे तर 100% क्रेडिट कार्ड अल्प माहिती आहे आपल्याला. हे दोन तर गेले, पोषण मिशन किंवा अन्नदाता आय संरक्षण. तर सुरक्षितता आणि इथे संरक्षण, ऑप्शन दोन उत्तर यायला पाहिजे. डायरेक्टली कॉमन सेन्सचा प्रश्न होता. ठीक आहे. माहीत नसतं तरी उत्तर दोनच यायला पाहिजे. त्या संदर्भात होमवर्क आहे की या संबंधात याचं लॉन्च इयर आणि त्याच्या तरतुदी बाकी बघून घ्या. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सेंद्रिय शेती संदर्भात कोणते विधानं योग्य आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल रिसेंटली फार जास्त फोकस केला जात आहे आणि इथून पुढे सुद्धा
सेंद्रिय शेती खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्या अनुषंगानं 15 मध्ये परंपरागत कृषी विकास योजना लागू करण्यात आली. परंपरागत कृषी नंतर त्याच्या पुढची स्टेप आहे भारतीय प्राकृतिक पद्धती. बरोबर आहे. तर हे परंपरागत कृषी विकास योजना 2015 मध्ये सेंद्रिय शेतीचा पुरस्कार. तर 22-23 मध्ये मध्य प्रदेशचा प्रथम क्रमांक लागत होता. 22-23 मध्ये पुन्हा उत्पादनात महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक. आणि चौथं सेंटेन्स काय होतं तुम्हाला इथे? जनरल सेंटेन्स. आता इथे बघा, तरी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये आपल्याला फॅक्ट दिसते. मला 100% मध्ये डी करेक्ट आहे. डी असणार एकमेव ऑप्शन आहे. काय? आन्सर ऑप्शन 4 म्हणजे नाही चुकायला पाहिजे. तरी वर डाऊट घेण्यासाठी स्कोप असला तरी कन्फर्म जनरल सेंटेन्स काढून ते सोबत घेऊन जायचा कल पाहिजे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे? हे सवय लावून घ्या. मल्टी स्टेटमेंटमध्ये जनरल सेंटेन्स शोधा. जनरल सेंटेन्स ज्या उत्तरामध्ये असेल ते तुमचं उत्तर डायरेक्टली मिळून जात तुम्हाला. आन्सर ऑप्शन याचा 4 आहे. हा डेटा जरी जुना असला तरी तुम्हाला होमवर्क आहे. रादर मी टेस्ट टाकलाही होता क्वेश्चन इकॉनॉमिक सर्व्हेमधून. की सेंद्रिय शेतीमध्ये सध्या महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे? कोणत्या आहे? पहिल्या क्रमांकावर. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 3. भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भारतीय शेती कोणकोणत्या घटकाच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावलेली आहे? ते इथे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कच्चा मालाचा पुरवठा करते. यस, बरोबर आहे ना. ॲग्रिकल्चर सेक्टर रॉ मटेरियलचा सप्लाय करते आहे. औद्योगिक वस्तूसाठी बाजारपेठ सुद्धा पुरवते. दुसऱ्यांदा वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगाराचा पुरवठा ऑब्विसली नाकारायला नाही पाहिजे. आणि भांडवल निर्मितीत योगदान म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार आहे? अ ब क ड. पुढचा परंपरागत कृषी विकास योजना. पहिल्याच्या अनुषंगानं आपल्याला दुसरा क्वेश्चनच्या अनुषंगानं माहिती आहे सेंद्रिय सर्वातला महत्वाचा इनिशिएटिव्ह. आता इथं माहिती असणं अपेक्षित होतं. बघू आपण. भांडवल काय म्हटलं? भांडवल निर्मितीत योगदान. यस, कॅपिटल फॉर्मेशन तर राहीनच. आलं का लक्षात? तुम्ही बघा तुमच्याबद्दल काय होतंय म्हणजे तुम्ही क्वेश्चन करत आहे म्हणून. आता होतं काय माहिती आहे काय? जास्त विचार नका करू. तो मेन कोर कन्सेप्ट आहे ना, त्याच्याशी निगडीत आजूबाजूचा विचार करा. तर इनफॅक्ट तुम्ही जर जास्त विचार कराल ना, मग तिथे वरील सर्व आणि हे नाकारण्याचा कल तुम्ही काय कराल? वरील सर्व ऑप्शन कमीत कमी माराल. तुमचा सांगतो सायकॉलॉजी रेन पेपरमधली. किंवा मग तुम्ही आन्सर चेंज करायची शक्यता जास्त असते. करता का तुम्ही? है ना? म्हणून जे आहे असा विचार करूच नका तुम्ही. थेट लक्षात ठेवा, हे आहे संपला विषय. सांगा, भांडवल निर्मिती योगदान, कॅपिटल फॉर्मेशन हे 100% आपले कोर सेक्टर आहे ना, ॲग्रिकल्चर. भांडवल निर्मिती करणार नाही ना, तर मग सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र चालणारही नाही. आलं लक्षात? कॅपिटल फॉर्मेशन तुम्ही असा नॅरो व्ह्यू नका घेऊ, ब्रॉड व्ह्यू घ्या. समजलं? आन्सर ऑप्शन 3 अ, ब, क, ड. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 4. परंपरागत कृषी विकास योजना संदर्भात खालील विधाने. आता इथे लक्षात घ्या. वाचू आपण क्वेश्चन. गुणवत्तेची हमी 100%. ती पाहिजे मला उत्तरामध्ये. संपला विषय. मला फॅक्ट माहीत असलाच पाहिजे असं काही नाही. ओके. आणि हे ॲग्रिकल्चरसाठी लागू होतं. ॲग्रिकल्चरसाठी जे मल्टिपल स्टेटमेंट येतात तुम्हाला त्याच्यामध्ये जनरल सेंट शोधा, जनरल सेंटेन्स, आणि ते घेऊन तुमचं उत्तर बरोबर येतं. फॅक्टवर डाऊट जरी असला तरी तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. आता इथे फॅक्ट काय चुकले ते करेक्ट करून देतो. 20 हेक्टरच आहे. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला 2 हेक्टर आहे. आणि जेव्हा मग क्लस्टर फॉर्म होते तेव्हा तो किती हेक्टरचा होतो? 20 हेक्टरचा. ते चुकवलं काय आयोगानं? इथे 5 नाही आहे, इथं 3 इयर्ससाठी आहे. आता इथे आयोगानं अपेक्षितही नाही आहे तुम्हाला की एवढ्या लेवलवर माहीत असलं पाहिजे. आयोगाला अपेक्षित आहे की तुम्ही इथे या क्वेश्चनमध्ये स्मार्ट वर्क करावं. कृषी विकास योजना आहे, गुणवत्तेची हमी असणार आहे. आणखी सपोर्टला तुम्हाला बी सेंटेन्स दिला आयोगानं. बी सेंटेन्स तर 100% बरोबर आहेच आहे. मग बी सी असणारं योग्य कोणतं आहे? तर इथे लक्षात घ्या, आन्सर ऑप्शन 4. तर या केसमध्ये वरील सर्व दिलं असताना आयोगानं मग अपेक्षित नसतं तुमच्याकडून स्मार्ट वर्क. मग आयोगाला अपेक्षित आहे की परंपरागत कृषी विकास योजनेचा क्रायटेरिया तुम्हाला माहित असावा. पण आयोगाला तो अपेक्षित नाहीये. समजत आहे का? पण ठीक आहे. चौद्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट नंबर 5. यस. आता 100% माहिती तर तो शब्द वापरणंच बंद केला आहे. ठीक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाबाबत कोणते विधाने बरोबर आहे? पहिला, पिकाची वारंवारता वाढवण्याचे ठरले. यस. पण सी, वारंवारता वाढवायची आहे. पशुधनाची उत्पादकता, यस, त्याला अलाइड सेक्टरला सपोर्ट म्हणून. साईड बिझनेस आपण की फार्मरचा मेन आहे. त्यानंतर त्याची उत्पादकता वाढवणे पशुधनाची. ब सेंटेन्समध्ये 29 पर्यंत आहे का असं? तर हा क्वेश्चन जुना आहे. त्या अनुषंगाने आपल्याला माहित होतं की हे नवीन टार्गेट 22 आहे.
पण 22 नंतर असं काही टार्गेट दिलेलं नाही आहे स्पेसिफिक, की आपल्याला इन्कम फार्मरचं डबल करायचं आहे. तो 2014 पासूनचा अजेंडा होता आहे ना. 22 पर्यंत वाढवायचा आहे, वाढवायचा आहे. ते नाही झालं पॉसिबल, मग आता कोणी बोलत नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे बरोबर कोणता आहे आन्सर ऑप्शन? अ आणि ठीक आहे. नेक्स्ट पुढे. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो फूड सिक्युरिटीमध्ये. आता इथे बघा, सगळ्यात पहिले तर पर्याप्त मात्रेत अन्नधान्य ऑप्टिमम रेशोमध्ये भेटलं पाहिजे सर्वांना. परत डाळी वगैरे भेटल्या पाहिजे. डाळी, दूध, भाजीपालाही भेटला पाहिजे. पुढे दूध, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे इत्यादी सगळं मिळालं पाहिजे. आता आयोगाने त्याचं उत्तर ए, बी वगैरे वगैरे दिलं असतं. ते आता आपण काय करणार अशा वेळेस आन्सर ऑप्शन 1 करणार. हाच तो क्वेश्चन आयोगाने उत्तर दिलाय. ऍक्च्युली काय आपल्याला लक्षात येतं, की ॲडिशन बी, बी ॲडिशन सी, सी ॲडिशन डी. आपण असं गृहीत धरतो की याचं उत्तर फक्त केवळ डी असायला पाहिजे. आयोगाचं म्हणणं होतं सर्वच. आन्सर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट पुढे. क्वेश्चन नंबर 7. भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे कोणती आहेत? अल्प उत्पादकतेची कारणे कोणती आहेत? वाचू आपण. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. बरोबर आहे. अल्प उत्पादकता त्याच्यामुळे आहे. अजूनही इरिगेशन आपण पोहोचलो नाही आहे 100% पर्यंत. फार कमी आहे ते राहतात 50% 65च्या आसपास. तर कालबाह्य कृषी तंत्रज्ञान यस आउटडेटेड आहे अजूनही. बरोबर आहे. तुलनेनं युरोपमध्ये किंवा USA किंवा अदर कंट्रीजमध्ये पाश्चिमात्य फार चांगल्या टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्शनसाठी वापरल्या जात आहेत. कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. धारण क्षेत्र जे आहे अनार्थिक, त्याला प्रचंड बेरोजगारीच्या अनुषंगानं पाहिल्या जाईल. सी सेंटेन्समध्ये काम करणाऱ्या लोकांची कमी संख्या. बरोबर आहे का? तर आपली प्रचंड बेरोजगारी. लोकांची जास्त संख्या. एकच एकर शेती आहे, त्याच्यावर एकच व्यक्तीचं गुजराण होऊ शकते. त्यावर 2-2, 3-3 भाऊ करत आहे. कारण की मग त्या अनुषंगानं हाच अनार्थिक धारण. दोन्ही सी आणि डी पॅरलल आहे. तर याच्यामध्ये ए, बी, डी आन्सर ऑप्शन. क मध्ये काय आहे? मला विरोधी शब्द एक टाकलेला आहे. ॲग्रिकल्चरच्या PYQ मध्ये कॉमन आपल्याला गोष्ट असं लक्षात येते, की आयोगाला जास्त तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे फॅक्च्युअल डेटा. पण आयोगाला तुमच्याकडून समज महत्त्वाची आहे, अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. तो नेहमी बघा तुम्ही कंबाईनचे क्वेश्चन घ्या कृषीचे. तुम्हाला एक ना एक इलिमिनेशन लागून उत्तर निघतं. आणि आवर्जून त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं होतं तुम्हाला सायन्सच्या क्लासिफिकेशनच्या क्वेश्चन इलिमिनेशन लागतं. तसं हे आवर्जून लक्षात ठेवा, की ॲग्रिकल्चरच्या क्वेश्चनमध्ये टायटलमध्ये वाचायचं बरोबर आणि तुम्हाला एक ना एक कीवर्ड सापडतो. कमी, जास्त, अल्प, दीर्घ. क्वेश्चन. भारत शासनामार्फत 5-6 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुढे 15-16 पासून 34 जिल्ह्यात एकात्मिक विकास अभियान राबवण्यात येत आहे. या दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 1 आहे, लक्षात घ्या. 5-6 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान पाठ करून ठेवा. कारण की कंबाईनचा आवडता क्वेश्चन आहे. ॲग्रीची एखादी संस्था किंवा ॲग्रीचा एखादी स्कीम त्याची डायरेक्टली डेट आयोग विचारते. स्कीम्स तुम्हाला संस्थेवर क्वेश्चन विचारलेले आहे. मागे SFD वर क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. तर हे पाठ करून ठेवा. आणि असं नाही की एकमेव अशी स्कीम विचारणार की रिसेंटमध्ये आहे. कुणी कुठलीही फेमस स्कीम विचारू शकते. त्यामुळं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 5-6 लक्षात ठेवा. पुढे 15-16 पासून अपडेट केलाय त्याला आणि इंटिग्रेटेड त्याला हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये कन्वर्ट करून महाराष्ट्रात किती जिल्ह्यात ते लागू केलं होतं? 34 जिल्ह्यामध्ये. तर डाऊट घेऊ नका कोणी. 34 जिल्हे. त्याच पेपरमध्ये 2 क्वेश्चन असे आहेत जिथं मी सांगेल तुम्हाला डाऊट घ्यायला स्कोप आहे. ते नाही आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये एखादा इथे कन्सिडर करणं इथे 36 जिल्हे तर नाहीये. आन्सर ऑप्शन 1 अ आणि ब योग्य. तर पुढे नंबर 9. कोणते विधाने बरोबर आहे? खरीप हंगामात प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली. कुळाच्या खरीप हंगामात फसल विमा योजना सुरू करण्यात आली. ठीक. ते लक्षात ठेवा. आयोग इथे बरेचदा चुकवते. मॅक्सिमम जे आहे त्या विमा योजना पीक विमाच्या त्या रब्बी हंगामात सुरू झाल्या. की नंतर ज्या सुरुवात झाली होती खरीप हंगामामध्ये. बरोबर आहे. तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेत फक्त अन्न आणि तेलबिया असं आहे का? हा एक्स्ट्रीम आहे. त्याच्यातही ओळखायला पाहिजे की हा शब्दावरून आपण इलिमिनेशन लागवायला पाहिजे. फक्त नाही तर इतर कडधान्य पिकाचा सुद्धा समावेश त्यामुळं फक्त हा कीवर्ड चुकीचा आहे. आन्सर ऑप्शन 1 पण अ बरोबर. सांगा राष्ट्रीय कृषी धोरण संसदेत सादर केले. कृषी प्रधान देश आहे.
कोणतं असायला पाहिजे? कॉमन सेन्स काय सांगतो तुम्हाला? तस विचार करायला पाहिजे यूज. केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय कृषी धोरण आहे. तर मग ॲक्चुअली कृषी धोरणाचा कालावधी आपण म्हणू शकतो. बरोबर 1 ऑगस्टपासून तर पुढे आहे. तो ना कालावधी 1 ऑगस्टच्या पासून पुढे आहे. तर त्याच्या लगत आधी पास केलेला पाहिजे. आन्सर ऑप्शन 28 जुलै 2000 हा कॉमन सेन्स लावायला पाहिजे होता. 22 डिसेंबर नाही येणार. 22 डिसेंबर मुद्दाम ऑप्शन टाकला. मला वाटते शेतकरी दिन आहे ना? रणसिंग बहुतेक मला असं वाटतं 23 डिसेंबर आहे का? त्यांनी ऑप्शन सेट केला जवळपास. त्या ऑप्शन नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 11. राज्यात आपला जुलै आहे, 1 जुलै. ते चौधरी चरण सिंग बद्दल बोलतात. नेक्स्ट पुढे कृषी क्रांती, सुवर्ण क्रांती कशा संदर्भात आहे? फलोत्पादन. कृषी क्रांती, तेलबिया. निळी क्रांती, मासे. हरित क्रांती, पिकाचं उत्पादन. 4 3 2 आन्सर ऑप्शन. 2021च्या कृषी अहवालानुसार भारताचे निव्वळ लागवड क्षेत्र मिलियन हेक्टर नोंदवले आहे. पाठ पाहिजे हे केव्हाही क्वेश्चन विचारू शकते. आता 17.5 लोकसंख्येतला डेटा विचारला होता राज्यसभेत है ना. तसं हा डेटा सुद्धा पाठ पाहिजे तुमच्या. ॲटलीस्ट जवळपासची फिगर तरी पाठ पाहिजे आपल्याला. ही एकदम कमी आहे फिगर, बरोबर आहे. ही एकदम एक्स्ट्रीम आहे, बरोबर आहे. मग ह्या 2 पैकी असलं पाहिजे. ह्या 2 पैकी असलं पाहिजे. जास्त स्पेसिफिक कोणती याच्यातली? 39.4. त्याला आणखी दुजोरा देते ही 0.4. तर एखाद्यानं केलंही असेल ना, तर उत्तर त्यानं 2 पैकी 1 मारायला पाहिजे. पहिलं नाही मारायला पाहिजे याच्यात त्यानं, की अंदाजित फिगर माहीत असली पाहिजे आपली, की इतकं केव्हापासून झालं. आलं लक्षात? मग आन्सर ऑप्शन 139.4 मिलियन हेक्टर नोंदवले आहे. याच्यामध्ये असं काही फार जास्त फरक पडत नाही या फिगरमध्ये. हे लक्षात ठेवा 130 ते 140च्या दरम्यान आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 13. अन्न सुरक्षा कायदा 2013 नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट केव्हा आहे? सप्टेंबरमध्ये अधिसूचित केला आहे. 10 सप्टेंबर 2013 आणि नंतर 5 जुलैपासून तो लागू केलेला होता. ते घ्या. नंबर कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्रातील शेती निसर्गावर जास्त अवलंबून आहे. याला नाकारलं का? नंतर अपुरे भांडवल ही महाराष्ट्रातील शेती उत्पादकता कमी असण्याचे कारण आहे. यस. अनअवेलेबल कॅपिटल त्या अनुषंगानं आन्सर ऑप्शन शॉर्टेज ऑफ कॅपिटल. अ आणि ब बरोबर आहे. आतापर्यंत एकही क्वेश्चन नाही चुकायला पाहिजे. जर एखादा डेटवरचा चुकला तर समजू शकतो. बाकी तर अंडरस्टँडिंगवरचे आहे. मल्टी स्टेटमेंट आहे, इलिमिनेशन लावता येत आहे. आता बॅचचा आता 14वा दिवस आहे. बरोबर यायला पाहिजे. ठीक. नेक्स्ट पुढे नंबर 15. कोणते सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत? शेतीतील उत्पादकता वाढते, बरोबर. पर्यावरण संतुलन निर्माण करणे. टायटलमध्ये सेंद्रिय शेती या लक्षात घ्या. रासायनिक नाही. सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी पूरक आहे. काय ठेवते? पर्यावरण संतुलन, बॅलन्स आणि शेतीची उत्पादकता वाढवते. त्यामुळे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3. अ आणि ब बरोबर. तर एखाद्याला वाटतं की सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे, रासायनिक का बरं करतो? सेंद्रिय शेती हे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला बेनिफिट नाही देत, पण लाँग टर्ममध्ये त्याची बेनिफिट देतात. दुसरं की सेंद्रिय शेती करतानाचे आदान जे आहे हे महाग आहे. त्यानं डायरेक्ट एन-पी-के इझिली अवेलेबल होते. दुसरं सेंद्रिय शेतीसाठी लागणारा कालावधी हा थोडा बऱ्याच वेळा रासायनिक शेतीपेक्षा मोठा असतो, दीर्घ कालावधी असतो. तुलनेनं रासायनिक शेती नगदी पिकं घेऊन करता येते. शेती केल्या जात नाही. लाँग टर्मसाठी म्हणजे रादर आपल्या इथून पुढे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी सेंद्रिय शेती फायदेशीर आहे. बघू शकता आपण कोणतेही सेंद्रिय उत्पादने महाग असतात. काय ते तुम्हाला माहीत असेल. किंवा फळ घ्यायला तुम्ही जा, भाजीपाला घ्या, सेंद्रिय मार्केट आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला तिप्पट प्राईस मिळेल केमिकलपेक्षा. पर्याय नसतो. आन्सर ऑप्शन पुढे 16. दशलक्ष विहिरी योजना 1990 मध्ये विलीन करण्यात आली. मिलेनियम वेल्थ आहे. त्यामध्ये 1999 मध्ये कोणती स्कीम आहे? फ्लॅगशिप स्कीम. स्वर्ण जयंती, ग्राम स्वरोजगार. मला होमवर्क आहे या मधल्या प्रत्येक स्कीम बद्दल वाचून घ्या. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, लँडलेस रोजगार हमी कार्यक्रम, RLG 1980, जवाहर रोजगार योजना वाचून घ्या. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम माहिती आहे आपल्याला. ओके. नंबर 17. हा राज्यसेवा मेन्स मधला क्वेश्चन होता.
अन्न सुरक्षतेची प्रथम जाणीव केव्हा झाली? प्रथमच झाली. आन्सर ऑप्शन ए. आता मी काय इथे विचार केला, अन्न सुरक्षिततेची प्रथम जाणीव केव्हा झाली? ऑप्शन सेटरनं जे आहे ते या क्वेश्चनला आधारभूत मानून वाढत वाढत क्वेश्चन केलाय. बरोबर. 74 नंतर 5 79 जवळपास, मग पुन्हा 81 तर काहीतरी आकडा केलेला आहे. पण त्यानं वर एक ल्यू पॉइंट आपल्यासाठी ठेवलाय, तो ओळखता आला पाहिजे. आपलं प्रथम, मग ह्या 4 पैकी पहिली प्रथम. आन्सर ऑप्शन पहिलं ऑप्शन आहे म्हणून प्रथम नाही घेतोय बरं मी. हे इयरहून घेतोय. 1970. आलं लक्षात? मग आन्सर ऑप्शन उत्तर आहे 1. हा क्वेश्चन नाही चुकायला पाहिजे. बाय लॉजिक तुम्हाला सेफ स्कोअरकडे हा नेऊ शकतो. पुढे क्वेश्चन नंबर 18. कोणते धोरण अन्न सुरक्षेचा भाग आहे? ठीक आहे. तर वाचू आपण. ते पर्याय निवडा. सार्वजनिक वितरण व्यवस्था सशक्त करायची आहे, स्ट्रॉंग करायची आहे. यस. पोषण विषयक उद्दिष्ट निश्चित करायची आहे, पोषण महिना वगैरे. अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमतीच्या निश्चित करायची आहे. देशांतर्गत उत्पादन अधिकाधिक वाढवण्यास प्राधान्य द्यायचं आहे. चारही आन्सर ऑप्शन 4. नंबर 19. चांगला क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर 4 मारलं असेल. बघू आपण. 14 एप्रिल 2016 पाठ करून घ्या. हे डेट. डेट पाठ करा. जनधनची जशी महत्वाची आहे तशी इनामची ही डेट महत्वाची आहे. राष्ट्रीय कृषी बाजार 14 एप्रिल 2016. वेळेवर वर्ष आपलं कन्फ्यूज होते. 2016 काहीतरी जाऊन घ्या. ग्रामीण कृषी बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडलेल्या असतात. यस. ग्रामीण ई ग्राम म्हणतो आपण. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडल्या आहे. तर ग्रामीण कृषी बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आहे का? कृषी उत्पन्न बाजार समितीचा कंट्रोल. ग्रामीण कृषी बाजार नाही, तो तर डायरेक्टली अनऑर्गनाइज आहे. त्याच्याकडे लक्षच नाही आहे कोणाचं. तर मग ई ग्राम नावाचं पोर्टल पुढे आपण इंट्रोड्यूस केलं आहे मोदी गव्हर्नमेंट 2018 मध्ये. 16 मध्ये पहिले ई नाम काढलं, नंतर ई ग्राम काढलं. त्यामुळे ग्रामीण कृषी बाजार ह्या कनेक्टेड नव्हत्या, अनऑर्गनाइज होत्या. त्यावर नियंत्रण नव्हतं उत्पन्न बाजार समित्याचं, म्हणून तो इनिशिएटिव्ह चालू केला. करायचं अ आणि ब बरोबर. नंबर 20. कोणते घटक किफायतशीर भूधारण क्षेत्र करतात? हा थोडा कठीण वाटू शकतो, पण वाचा बरोबर. त्यानं म्हटलंय मिनिमम युसेजेस जे आहे तुमचं लँड होल्डिंगचं कोणत्या कोणत्या घटकावर डिपेंड आहे. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले भूमीची सुपीकता. किफायतशीर म्हणजे काय म्हणू शकतो आपण? प्रॉफिटेबल. प्रॉफिटेबल लँड होल्डिंग हे केव्हा असू शकते? किंवा भूमीची सुपीकता चांगली असेल. एखादा शेतकरी त्याकडे आहे, उदरनिर्वाही होतो आणि त्याच्यातून त्याला उत्पन्न सुद्धा मिळत आहे. तर लागवड पद्धतीवर डिपेंड आहे का? यस. एखादा शेतकरी आहे बघा, त्याचा सेम असते लँड होल्डिंग, परंतु तुलनेनं दुसरा लँड होल्डिंग असणारा वेगवेगळे पिकं घेऊन त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न कमावतो. त्याच्यामुळे लागवड पद्धत आहे. तर पिकाचे स्वरूप आहे. बरोबर, पिकाचे स्वरूप. चौथं आता बाजारपेठाची उपलब्धता. हा 100% वरील सर्व असतं आपण चुकलो असतो. मान्य असतं. नाही का ऑप्शन? नाहीये. मॅक्सिमम ऑप्शन घेऊन जा. आन्सर ऑप्शन 4. आयोगच काळजी घेते. आयोगालाच काळजी राहते आपली, है ना? म्हणून इथं वरील सर्व नाही दिला. तर आपण अपीलही केलं असतं. कारण की आपल्याला असं लक्षात येते, उदाहरण क्षेत्र मग मार्केटमध्ये विकल तो. तेही प्रॉफिटेबलच आहे. आपण ते वरील सर्व घेऊन गेलो असतो. आयोगानं असा ऑप्शन काही डिझाइन केलेला नाहीये. मग आन्सर ऑप्शन काय? सांगा टॉप. टोमॅटो, ओनियन, पोटॅटो. ऑपरेशन 3 2018. टोमॅटो, कांदा आणि बटाटा. तर ग्रीन टॉप टू टोटल त्याला नंतर नाव देण्यात आलेलं. फ्लॅगशिप टॉप टू टोटल. टॉप त्याला ऑपरेशन ग्रीन म्हटल्या जाते. टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो. महत्वाचे प्रश्न आहे भारतातले. हा, याच्यावरून सरकार बदलू शकते. रेट जर कमी जास्त झाले तर. नेक्स्ट पुढे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सांगा. फ्लॅगशिप स्कीम आहे. किती तारीख आहे? 1 जुलै 2015. लॉजिक लावायला पाहिजे. प्रधानमंत्री सिंचाई योजना सुरू करण्यात आली. ॲक्च्युअली तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या अनुषंगानं जुलैमध्ये जास्त दिसेल. जुलै ऑगस्ट त्या अनुषंगाने. पावसाचा हंगाम चालू आहे ऑलरेडी. बरोबर आहे. आणि त्यांना शेतकऱ्यांना खुश करायचं आहे. ठीक आहे. 22/4. 30. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर केव्हाचं आहे? 2014-15चं. ठीक आहे. बघू आपण कोणती लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जे आहे याची सुरुवात देण्यात आली म्हणजे करण्यात आली.
नॅशनल मिशन ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आता हा ज्याला लॉंग फॉर्म माहीत आहे, शाश्वत कृषी अभियान. आपण बघू, पूर्व भारतात हरित क्रांती आणणे, शेती क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे, अन्न सुरक्षितता वगैरे वगैरे, गहू तांदूळ डाळी उत्पादन वाढवणे. ते 100% इथे आपल्याला ऑप्शन वरील सर्व वाटतं. असं वाटतं आपण सगळंच आहे. आता पुन्हा वाचू आपण. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाला कोणते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी देण्यात आली? म्हणजे या स्कीमला हे लक्ष्य मिळवायचं आहे. लक्ष लक्षात घ्या, एक असणार आहे की मल्टिपल असणार आहे. ॲक्चुअली लक्षात घ्या. इथं शकते हां, इथे पैकी एक उत्तर तुमचं चुकणार आहे. ठीक आहे. आता इथे याचं उत्तर आहे अ, ब, ड. दुसरा ऑप्शन आहे क. अ, ब, ड आणि क. आता इथे वाचा तुम्ही. पूर्व भारतात हरित क्रांती आणणे हा ऑलरेडी इंट्रोड्यूस झाला होता 2014-15च्या आधीच. तेव्हा मनमोहन सिंग आपल्याला माहिती आहे सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन. त्या अनुषंगाने 2011 मध्ये हा स्कीम ॲड झाला. त्याला याचा टायटलची स्कीम माहीत होतं. त्याला हा क्वेश्चन आला बरोबर. म्हणजे 100% अ नाही आहे माझ्या ऑप्शनमध्ये. मग फक्त ब की फक्त क? जास्त महत्त्वाचं कोणतं वाटते? क. आन्सर ऑप्शन हा ॲप्लिकेशनवर होता. जर तुम्हाला माहीत असते पुढचे स्टेप तर बरोबर आला असता. नाही तर तुम्ही अपेक्षित 100% उत्तर हेच केलं असतं. अ, ब, ड. अपेक्षित होतं इथे. पण हे वाचा तुम्ही. अन्न सुरक्षितता, संसाधनाचे संरक्षण, जैवविविधता, अनुवांशिक संसाधनात वाढ घडवून आणणे. काय म्हणजे हे एवढं केलं असतं का एफर्ट्स आयोगानं? एकच टाकला असता. तर देताय ना आयोग लांबून तर मारायला पाहिजे आन्सर ऑप्शन. पहिल्या राउंडमध्ये उत्तर 4 केलं होतं. सेकंड राउंडमध्ये मी चेंज केलं होतं. रिस्पेक्टिव्ह ऑफ मला वर्ष माहीत नव्हतं. नेक्स्ट पुढे 24. कोणती विधाने खरी आहेत? कोणती आहे? भारतीय हरित क्रांती. बघू आपण. पिकाच्या आकृती बंधात बदल झाला. यस. पॅटर्नमध्ये झाला चेंज. क्रॉप पॅटर्नमध्ये चेंज झाला. दुसरा, शेती आणि उद्योगधंद्यामधील आंतरजोडणी इंटरलिंकिंग मजबूत झाली, स्ट्रॉंग झाली आणखी. कारण की काय व्यवस्थित रॉ मटेरियलचा सप्लाय झाला इंडस्ट्रीला. दुसरं, हरित क्रांतीचा फायदा झालेली गहू आणि तांदूळ ही 2 पिके आहेत. फक्त नाही दिलेला इथे पहिला. ही 2च आहे असंही दिलेलं नाही. ही 2 आहे बुवा. आहे 4-5 पिकं त्यातली ही 2 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय? अ, ए, बी. ओके. नेक्स्ट पुढे. 55 सांगा. सीमांत शेतकरी किती आहे? 1 हेक्टर. आन्सर ऑप्शन 1 आहे. हेक्टर म्हणजे किती एकर आहे? 2.5 एकर हां. जमीन सारा पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीत अचानक इतिहासमध्ये जातो आपण. ठीक आहे. जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती. कोणती आहे? रयतवारी. ठीक आहे. जमीनदारी, महालवारी, रयतवारी हे व्यवस्थित करून ठेवा. आणि याच्यावर क्वेश्चन काय विचारते? टेबल समाधान महाजनवरचा. एरिया त्याशी संबंधित व्यक्ती या 2 गोष्टी विचारते आयोग. ह्या 3 पद्धती त्याचे एरिया बंगाल, बिहार, आग्रा, यूपी प्रांत, बेरार आणि इकडे त्या संबंधित व्यक्ती. त्याचा एरिया तर आपल्याला माहिती आहे रयतवारीचा मॅक्सिमम होता. त्या 30% मग महालवारी नंतर बाकीचा 19% जमीनदारी. ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय येतं? 2. एक 27 भारतातील पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक. प्रश्नाचा टायटलमध्येच आहे कोणते घटक आहे. घटक असलं वगैरे वगैरे ब्रॉड जायला पाहिजे. तर पिकांची फेररचना. ठीक आहे. तर क्रॉप रोटेशन नंतर शेतीचा आकार, क्रॉप साईज, नंतर सॉरी फार्म साईज आणि आदानाची उपलब्धता, इनपुट अवेलेबिलिटी ही गोष्टी आहे. किंमती व उत्पन्न महत्तम करणे, जोखीम स्वीकारण्याचा विमा आणि उदाहरणा नाकारायला नाही पाहिजे. आन्सर ऑप्शन वरील सर्व बरोबर. आणि याला स्ट्रॉंग कोण करतं हे? त्याला बॅकअप करतं. किंवा जेव्हा प्रश्नामध्ये अशा टाईपचं काउंटर क्वेश्चन आहे, वरील सर्व चूक, वरील सर्व बरोबर. नेहमी 500% उत्तर हेच असेल. आन्सर ऑप्शन 4. समजत आहे का? नंबर 28. राष्ट्रीय कृषी विकास योजना यस महत्वाची आहे. विकास योजना 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली. किसान क्रेडिट कार्ड मी म्हटलं होतं काल ऑगस्ट 1998 त्यांना आहे क्रॉप लोनसाठी. राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली. आता इथे बघा सर्व बरोबर ऑप्शन आहे. ए, बी सुद्धा ऑप्शन आहे. तर अशा वेळेस थोडं थांबायचं. आता इथे मुद्दा काय? राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली. बरोबर आहे. आता पायलट प्रोजेक्ट म्हणून कोणतीही स्कीम एक तर जिल्ह्यामध्ये लागू केल्या जाते किंवा राज्यामध्ये जरी केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करणार नाही. एकदम बेसिक
पायलट प्रोजेक्ट म्हणून केव्हाही कमी जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आन्सर ऑप्शन आहे. नेक्स्ट पुढे सांगा. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, प्रमंडळ शेती. कोणाला जर शब्द नसेल प्रमंडळ शेती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कोणत्या देशात दिसून येते? यस, अमेरिका, नॉट इस्रायल. इस्रायलमध्ये ठिबक सिंचन वगैरे लक्षात ठेव. अमेरिका कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. नेक्स्ट पुढे. एफ-डी-ए हाच तुमचा PYQ आहे. वन लाइनर मध्ये विचारलाय, कंबाईन मध्ये. स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट असोसिएशन केव्हाची? 1969ची. आज तुम्हाला वन लाइनर विचारला होता. तो उत्तर 2 आहे. 2 ठिकाणी ना. तर शेतकी पत निगम, शेती पुनर्वित्त विकास निगम. तर आहे 3-1-4-2. हे शेती पुनर्वित्त रिफायनान्स लक्षात ठेवता 63चा आहे. पहिल्यांदा वित्त करणार 1968चा. नंतर पत निगम क्रेडिट 58चा आणि SFDA 1969. ओके, हे स्टार करा. हा क्वेश्चन म्हणजे या पेपर मधल्या तिन्ही त्या जोड्या लावा टाकलेल्या आहे. त्याच्यामुळं की हा जोड्या लावा नाही येणार तुम्हाला कंबाईनला. त्यातला एखादा क्वेश्चन डायरेक्टली इयर म्हणून विचारणार तुम्हाला. या पेपरमध्ये 3 मॅच द पेअर आहे. तिन्ही मला डायरेक्टली वन लाइनर येऊ शकते, म्हणून ते पाठच करा. आलं लक्षात? स्टार करा, महत्वाचं आहे. पुढे 31. 2000 सालच्या राष्ट्रीय शेतीविषयक धोरणाअंतर्गतचा उद्देश कोणता आहे? अन्न आणि पौष्टिक अन्न सुरक्षितता. यस असेल. राष्ट्रीय शेतीचं नॅशनल पॉलिसी 2000 ची आहे, बरोबर आहे. शेतीचा काय? निरंतर विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नगदी पिकाच्या वाढीस प्रोत्साहन असेल का? राष्ट्रीय शेती विषयक धोरण. तर विचार करा, शेतीचा निरंतर विकास असेल, शाश्वत विकास असेल. नगदी असेल का? नगदी पिकं हे शाश्वत शेतीच्या विरोधात आहे, लक्षात घ्या. म्हणून मग इथे आहे ना, क सेंटेन्स असणार आहे. बरोबर दिलेला आहे. आन्सर ऑप्शन 2. अन्न व पौष्टिक अन्न सुरक्षितता, शेतीचा निरंतर विकास, राष्ट्रीय शेती विषयक धोरण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. कंत्राटी शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. सांगा काय काय येतं त्याच्यामध्ये? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे सगळ्यात पहिले तर समजलं पाहिजे तुम्हाला, की आजूबाजूला एखादी कंपनी असेल, जसं पेप्सी कंपनीचा मागे होता, किंवा मराठवाड्यामध्ये हा प्रकार आपल्याला जास्त दिसतो. तर ऊसाच्या शेतीसोबत कॉन्ट्रॅक्ट ठरला राहतो बाजूचा कारखान्याचा. त्यामध्ये काय ठरते? पहिलेच किंमत ठरली जाते. ते नो लॉस नो प्रॉफिट. तर नो लॉस, प्रॉफिटचा नाही, नो लॉस. पूर्वनिर्धारित दर्जाही ठरला राहते. दर्जा जर व्यवस्थित मिळाला नाही तर मग त्या संबंधित भाव कमी केल्या जातात. तिसरं, पूर्वनिर्धारित नगसंख्या ठरलेली असेल का? यस, कारण की तो शेतकरीची ऑटोनॉमी आहे स्वतःची. त्याला त्या फॅक्टरीला किती ऊस द्यायचा आहे, दुसऱ्या फॅक्टरीला किती द्यायचा आहे, हा पूर्वनिर्धारित असतो. नग संख्या, निवडक आदानाचा पुरवठा. मग या केसमध्ये कंपनी स्वतः काही गोष्टी शेतकऱ्यांना स्वतःकडून प्रोव्हाइड करतात. चारही गोष्टी बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 4. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. 33. पशुधन विमा योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पशुधन विमा योजनेला फेब्रुवारी 2006 मध्ये मान्यता दिली गेली. पाठ करून ठेवा. डायरेक्टली सरप्राईज एलिमेंट वन लाइनर येऊ शकतो. पशुधन विमा योजना केव्हा सुरू झाली? फेब्रुवारी 2006. 6-7 मध्ये संपूर्ण देशातील निवडक 200 जिल्ह्यात ही योजना सुरू झाली. हा शब्द विचार करायला पाहिजे. निवडक 200 असेल का निवडक 20 असेल? काय अलग लक्षात तुम्हाला? सिलेक्टिव्हली. आणि जेव्हा कोणतीही स्कीम चालू होते ना, पहिले ते पायलट प्रोजेक्ट म्हणून 100च्या आत जिल्ह्यामध्ये ते लागू करेल भारताच्या संदर्भात. महाराष्ट्रात असेल तर ते साधारणतः 20 जिल्ह्याच्या आत पहिले लागू करेल. तर जर सक्सेस झाली तर मग पूर्ण भारतासाठी लागू केल्या जाईल. मग इथे काय म्हणते, 6-7 मध्ये संपूर्ण देशातील निवडक 200 जिल्ह्यात आहे का? ते नाहीये. ठीक आहे, त्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर योजना सुरू केली. त्यात पुढे शब्द आहे हा कोणता? प्रायोगिक, म्हणजे पायलट बेसिसवर. पायलट बेसिसवर तुम्ही सांगा 200 जिल्ह्यात लागू करेल का डायरेक्टली? नाही. म्हणून मग याचं उत्तर बरोबर विचारलाय फक्त ए. आणि त्याच्यात पेपर सेटरनं अजून एक क्ल्यू दिलाय तुम्हाला. जनरली मांडणी काय असते आपली? बरोबर काय? ए बरोबर, बी बरोबर, ए बी बरोबर, दोन्ही बरोबर नाही. ते बघा काय दिलाय? फक्त बी पहिले दिलाय, नंतर फक्त ए. त्या प्रश्नातून तुम्हाला उत्तर दिलाय पेपर सेटरनं. नाही बॉ, 100% बी वर तुम्ही डाऊट घ्या. आणि तुम्ही चुकले पाहिजे म्हणून त्यांना आयोग काय केलाय? आधी टाकलेला आहे. तर काय आन्सर ऑप्शन 3, कारण की तुम्हाला विचारलाय
नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असता, तर ऑप्शनचा पेपर सेटिंग पॅटर्न हा जर तुम्हाला अननॅचरल दिसला, म्हणजे वेगळा दिसला, तर डाऊट घ्या तुम्ही तिथे. काहीतरी चुकणार आहे. तुम्हाला त्या पेपर सेटरला सांगायचं आहे, "मी उत्तर देतोय, तुम्ही ओळखा फक्त." समजत आहे? अनयुज्युअल पॅटर्न आहे ना? नाही युज्युअल पॅटर्न काय असतो? ए, बी, ए-बी किंवा 2 पैकी नाही. जेव्हा-जेव्हा असं सिक्वेन्स चेंज असतो, तेव्हा आरामात पेपर 34 स्पीच रचनेतील बदल याचा अर्थ काय होतो? त्या चेंजेस इन क्रॉप पॅटर्न, पिकाच्या रचनेतील बदल, पिकांची लागवड, तंत्रज्ञानातील बदल, शेवटी डी, विविध पिकाखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेला जास्त योग्य काय वाटतं आपल्याला? 4. ठीक आहे. शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेला 35 यस. महत्त्वाचा आहे. आपली हरित क्रांती ज्याच्यामुळे सक्सेस झाली, त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम. 1966 ला सुरू झालेला आहे. यस. हा फक्त गहू आणि तांदूळ यापुरता मर्यादित होता. फक्त शब्दाला ॲग्रीमध्ये एक्स्ट्रीम आहे समजून घ्यायचं. फक्त गहू, तांदूळ नाही, तर गहू, तांदूळ, मका वगैरे त्याच्यामध्ये होतं. ते ऑप्शन फक्त ए बरोबर. ऑप्शन 1 फक्त बरोबर आहे. कोणते घटक भारतातील जमीन विषयक सुधारणाचे उद्दिष्ट होते? जमीन सुधारणा हा तुमचा आवडता टॉपिक आहे. राज्यसेवेला होता आतापर्यंत. कंबाईनलाही कधी-कधी विचारला जातो. मला जे लँड रिफॉर्म्स केल्या जाते भारतामध्ये प्रामुख्याने 1972 हे वर्ष आहे, टर्निंग इयर आहे. जमीन सुधारणाची उद्दिष्टे कोणती होती? वाचू आपण. सगळ्यात पहिले तर यस, ॲबोलिशन ऑफ जे मध्यस्थ होते दलाल त्यांचं उच्चाटन. दुसरं फसवणुकीची शाश्वती. ते जे कूड होते ज्यांना पीक आपण देतो पिकवायला देतो, त्यांना काय फसवणुकीची शाश्वती आहे. टेन्युअर दिलेला आहे त्यांचा. त्याला टिनॅन्ट्स म्हणतो आपण, टेनंट्स. तर खंडाचे नियंत्रण, यस. तर मग वाटलं एखाद्या वर्षी जास्त पीक झालं, लगेच दुसऱ्या वर्षी त्यांचे जो काही सारा आहे तो त्यांचा वाढून घ्यायचा, असं आहे का? नाही. त्याच्यामुळे खंडाचं नियंत्रण. चौथं, जमिनीची उत्पादकता वाढवणे. लक्षात घ्या, जमीनविषयक सुधारणा या कशासाठी होत्या? प्रामुख्यानं कुडांचं संरक्षण किंवा या कशासाठी होत्या? प्रामुख्यानं जे आपण म्हणतो अल्पभूधारक किंवा भूमिहीन त्यांच्यासाठी होत्या ह्या. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये कधीही जमिनीचं उत्पादन वाढवणं वगैरे असा उल्लेख नसणार. समजत आहे का? मेन मोटो काय होता जमीन सुधारणाचा? जे भूमिहीन किंवा अल्पभूधारक आहेत त्यांना जमीन देणं, जशी भूदान चळवळ, पोचमपल्ली. आणि दुसरा महत्त्वाचं कुळांचं संरक्षण. त्याच्या अनुषंगानं जमिनीची उत्पादकता त्याचा काही संबंध येणार नाही. ए-बी-सी फक्त ऑप्शन तसे आयोगानं वरील सर्व नाही दिलाय. ए-बी-डी की ए-बी-सी हे संबंधित कशाचे आहे सगळं? इंटरकनेक्टेड आहे. आन्सर ऑप्शन काय? ए-बी-सी. 37 अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या भारतीय शेती अर्थव्यवस्थेमध्ये आव्हानास तोंड द्यावे लागते. हे पास झाले पाहिजे. अल्पभूधारक शेतकरी त्यामुळे आव्हानास तोंड द्यावे लागते. अल्पभूधारक असतात म्हणजे आपले ते एकरवाले 2 एकर किंवा भूमिहीन समजून घ्या. प्रामुख्यानं त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागते? कोणते त्यांच्याकडे इश्यूज येतात? बरोबर आहे. त्यामध्ये कृषी उत्पादनात वाढ करणे, आपण होल्डवर ठेवू. ती यांत्रिकीकरण करणे. कारण की अल्पभूधारक आहे आणि शेती अर्थव्यवस्थेतील वर्चस्व म्हणजे काय? एखादा 1 एकरवाला बिचारा शेतकरी आहे. त्यानं गव्हाचं उत्पादन घेतलं. दुसरा 5 एकरवाला आहे किंवा 10 एकरवाला आहे. त्यानं गव्हाचं उत्पादन घेतलं. त्याच्यामध्ये चॅलेंज काय? की 1 एकरवाला शेती त्याच्याकडे 1 एकर असल्यामुळं त्याची क्वांटिटी कमी असणार आहे. त्यामुळे भाव तो थोडे जास्त ठेवेल. त्याला जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. नंतर 10 एकरवाला त्याला जास्त गहू झालेला आहे. त्यामुळे तो भावामध्ये कमी जास्त करू शकते. आणि हे कशामुळे होईल? यांत्रिकीकरणामुळे. त्यामुळे आन्सर ऑप्शन सी असणार आहे उत्तरात. नंतर सी, शेतीमधील कामातून उत्पादक उत्पन्नाची निर्मिती करणे आणि पोषण आहार सुरक्षेची खात्री हा दुय्यम उद्देश आहे. पोषण आहार उदरनिर्वाह शेतीचा मुद्दा आहे. तर डी येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे, डी येणार नाही. 100% मला उत्तरात काय पाहिजे? बी. ए, बी किंवा बी, सी. कृषी उत्पन्नात वाढ करणे हे त्याचं आव्हान आहे. उत्पादक उत्पन्नाची निर्मिती करणे. उत्पादक उत्पन्नाची निर्मिती करणे. आन्सर ऑप्शन इथून पुढे नका चुकू देऊ. असेल तर काही हरकत नाही. नका चुकू देऊ. बी किंवा बी-सी मध्ये असेल तर ठीक. 38 त्यावर फोकस झाला पाहिजे. नवीन. ठीक आहे.
शेती विकासाच्या व्यूहरचनेत कोणती बाब महत्त्वाची आहे? पण नवीन शेती आहे, फार्मिंग. ठीक आहे. त्यामध्ये वाचू आपण. सेंद्रिय खताचा वापर 100% हे उत्तरात असणार आहे माझ्या. कारण की सेंद्रिय हे नवीन आता मुद्दा आहे. ठीक आहे. हरित क्रांतीनंतर सुचतं आपल्याला ते. नंतर तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे, पशु विमा योजना राबवणे, दारिद्र्य कमी करणे आणि नवीन शेती स्ट्रॅटेजी याच्यात काही असणार आहे का संबंध? तो त्याचा परिणाम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणती बाब महत्त्वाची आहे? तर ए, बी, सी असणार आहे. आन्सर ऑप्शन 39. सांगा मिनिमम सपोर्ट प्राइस काय असते? त्या किमतीला सरकार खरेदी करते. कोणाकडून? शेतकऱ्याकडून. आन्सर ऑप्शन उत्पादित करते बिलकुल नसणार आहे. सरकार खुल्या बाजारात विक्री करते हे मुद्दाम त्याला अपोज म्हणून टाकलेलं आहे. सरकार नियंत्रित प्रणालीद्वारा विकते हे असते इश्यू प्राइस. हे आहे एक क्वेश्चन. प्राइस ते पी-डी-एफ मधून देते ना आपल्याला, ते असते इश्यू प्राइस. त्यातला जो गाळा असते त्यामुळं काय होते, भारत सरकारला नुकसान होते. बरोबर आहे. तर त्याला एफ-एस-आय जे आहे, बरोबर आहे. त्याला जो आहे केंद्र सरकार मग नुकसान भरपाई देत असते. ठीक आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन याचा आहे 2. हां, इश्यू प्राइस, सपोर्ट प्राइस आणि प्रॉक्युरमेंट प्राइस. चौथा 40. राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007. आवश्यक निधीचे वाटप. केंद्रीय योजना होती त्याच्यामुळे किती असणार आहे? 100% केंद्राद्वारे. लक्षात घ्या तेव्हाची स्कीम. आता झाली असेल. राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007. आवश्यक निधीचे वाटप 100% केंद्राद्वारे. नोव्हेंबर 2017 मध्ये ते चेंज झालाय 60-40. सुरुवात जेव्हा झाली राष्ट्रीय कृषी विकास योजना 7ची तेव्हा 100% ती केंद्राची स्कीम. करा कॅल्क्युलेट. हा ॲग्री पर्यंतच आहे. 25 क्वेश्चन ॲग्री इकॉनॉमिक्सचे. होता आज पेपर. ॲग्री तुम्ही का नाही आहे मग? लक्षात घ्या. तरी आता कमी आला असेल तुमचा स्कोर, पण इतकं लक्षात ठेवा ॲग्रीचा एक कॉमन सेन्स आहे. काही ऑप्शनवर अपोजिशन आयोग तर इन्क्लुसिव्ह जायला पाहिजे. ब्रॉड विचार करा ॲग्रीसाठी. तर आपण टीमसाठी करतो. ब्रॉड विचार करायला पाहिजे. काही असं म्हणजे घेऊन असं म्हणणार नाही मी. त्या अनुषंगानं विचार करून बरोबर करा. बघा 41. भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण जीडीपी काय होतं आपल्याला? ॲग्रिकल्चर सेक्टरचं प्रमाण घटत आहे है ना. आन्सर ऑप्शन नंबर 42. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर एनडीए सरकारच्या काळात 14-15 मध्ये सुरू झाले. हे वर्ष बरोबर आहे लक्षात घ्या. पण जेव्हा एनडीए सरकार निवडून आलं त्याच्या अगोदरच 2010ला हा प्लॅन इंट्रोड्यूस केला होता आणि एनडीए सरकार निवडून याच्या शेवटीच काँग्रेस सरकारनं ही इंट्रोड्यूस केली होती. एनडीएला हे क्रेडिट जाणार नाही. तर अन्न सुरक्षा आणि गॅसचा पुरवठा विचार करा तुम्ही. गॅस असणार आहे का त्याच्यामध्ये? तर विषय शब्द कोणता आहे? सस्टेनेबल. गॅस असणार नाही. तर भारतीय शेती हवामान बदलासाठी अधिक लवचिक करणे हे एनएमएसएचं उद्दिष्ट आहे. 100% बरोबर आहे. भारतीय हवामान बदलासाठी अधिक लवचिक करणे. ऑप्शन त्याच्यासाठी पोकरा चालू आहे. आता लॉंग फॉर्म नाही आठवत आहे.
हवामान शेती शेती हवामानासाठी अधिक लवचिक करण्यासाठी महत्वाची ऑप्शन क बरोबर आहे. नेक्स्ट 43 आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून 2020 मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी हा येऊ शकता क्वेश्चन कदाचित. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी कोटीचा आहे. ऑप्शन एक 15,000 कोटी. पाठ पाहिजे होता नाही चुकला असता. 15,000 कोटी. इकॉनॉमिक सर्वेतला डेटा होता. नेक्स्ट 44 टीडीएस हा क्वेश्चन आहे. टीडीएस द्वारे ग्राहकांना ज्या किमतीत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो त्या ठराविक किमतीला म्हटलं जाते निर्गम किंमत दॅट इज इश्यू प्राइस. मला होमवर्क आहे. प्रॉकरमेंट प्राइस कोणती? प्रॉकरमेंट प्राइस आहे एमएसपी प्रॉकरमेंट प्राइस आणि प्राइस. ओके नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 45 सांगायचं उत्तर खालील विधाने विचारात घ्या. सुधारित व्याज सबवेन्शन योजना विदित व्याजदर पद्धत यासाठीची अनुदानित व्याजदरात पतपुरवठा करते आणि वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्याला वार्षिक 4% दराने कर्ज मिळते. काय ऑप्शन 3 पहिल्या सेंटेन्स मध्ये सगळं बरोबर आहे. काय चुकीचं आहे? ठीक आहे लक्षात यायला पाहिजे. क्रॉप लोन साठी तर चालू आहे. सबवेन्शन योजना चालू आहे. त्याला जो कृषी हंगाम आहे शेतकऱ्याला तो कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी कायची गरज आहे त्याला दीर्घकालीन नाही अल्पकालीन. म्हणून मग पहिलं सेंटेन्स बाकी बरोबर आहे. सबवेन्शन योजना अनुदानित व्याजदरात अल्पकालीन पतपुरवठा करते. किसान क्रेडिट कार्ड 1998च्या अनुषंगाने आणि एखाद्या वेळेवर जर कर्जाची परतफेड केली तर वार्षिक 4% बरोबर आहे. त्याला सबवेन्शन याच्यात चेंजेस झाले आहे मात्र आता करणार नाही तुम्हाला पण चेंजेस झालेले आहे आता. ठीक आहे त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन 2 आहे. केवळ ब योग्य आहे. एक आता राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999 2000 पशुधन विमा 93 94 हवामान आधारित पीक विमा 2007-8 उत्पन्न विमा योजना 2000 काय तर एक 4 उत्तर आहे. पाठ करा याच्यातली एक स्कीम तुम्हाला डायरेक्टली वन लाइनर येऊ शकते. आयोगाचा आवडता पॅटर्न आहे फाईन मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये एखादा असा वर्ष विचारणं. 47 दीर्घ मुदतीचे कर्ज कोणती सहकारी बँक देते? हा शब्द महत्वाचा होता. दीर्घ मुदतीचे कर्ज सांगा. नागरी सहकारी बँक हा तर बिलकुल गेला. बहुत ऑप्शन गेला. ठीक आहे त्यापैकी नाही असणार नाही कारण की प्रश्न विचारण्याचा अँगल बघा तरी असणार आहे. कोण देते बरोबर आहे. क की अक राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक विकास बँक राज्य स्तरावरची आणि प्राथमिक सहकारी कृषी विकास बँक म्हणजे पीएम स्तरावरची संस्था. ही संस्था देतील आन्सर ऑप्शन 3 कारण की भूविकास बँक आहे तर दीर्घ कालावधी बरोबर आहे. नेहमी लक्षात ठेवा दीर्घ कालावधी जर असेल तर भूविकास बँका आणि त्याचं लॉंग टर्म मध्ये फॉर्म नाव काय सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक ज्या द्विस्तरावर काम करते राज्य आणि डायरेक्टली प्राथमिक जिल्हा स्तर वगळलेला आहे महाराष्ट्रामध्ये. 47 पुढे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्यालाच म्हटलं ते रफ्तार केव्हा देण्यात आला नोव्हेंबर 2017. ऑप्शन मग ते 60-40 केलाय. 49 सांगा तुम्हीच अनुभवलाय आपण. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका काय राहिलेली आहे? अन्नधान्याची तरतूद करते. रॉ मटेरियल पुरवते उद्योगांना. ठीक आहे यस. तिसरं कालबाह्य कृषी तंत्राचा वापर. त्यानंतर दारिद्र्य दूर करणे. येणार आहे का 100%? नाही. ऑप्शन 2 कालबाह्य कृषी तंत्राचा वापर हे भूमिका अत्यंत महत्वाची दाखवत नाही. त्याचा ड्रॉबॅक दाखवते. प्रश्न काय वाचणं चालू आहे विचार करा. आहे का कोणी चुकवणारा? हँड काय 4 केलं उत्तर. प्रश्न वाचा ना. अन्य 49 वर आहे तुम्ही पण तरी प्रश्न वाचा. ऍक्टिव्ह रिडिंग लक्षात ठेवा. भारतीय शेतीची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. कालबाह्य कृषी तंत्रांनी प्रोव्हाइड करणं लक्षात हा ड्रॉबॅक आहे त्याचा.
ऑब्स्टॅकल आहे. पुढे 50. बघा चांगला क्वेश्चन आहे. मी ऑलरेडी बोललो होतो. त्याला तो शब्द आठवला असेल तो बरोबर आहे. कोणते विधान बरोबर आहे? ग्रामीण वित्त पुरवठा करणे नाबार्डचे कार्य आहे. वित्त पुरवठा करते का प्रत्यक्षात? पुनर्वित्त पुरवठा करते. हा घेतला. राज्य सहकारी बँकांना दीर्घ कालावधीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. यस. राज्य सहकारी बँक आहे त्यांना दीर्घ कालावधीसाठी बरोबर आहे. त्याच्यामुळं तर आहे बरोबर विचारलं ना ऑप्शन. सांगून द्या. प्रादेशिक ग्रामीण बँका मी आहे का? 2 ऑक्टोबर 76 वाले हात वर करा. 2 ऑक्टोबर 1976. कायद्याने विचारलाय प्रश्न वाचा. प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात म्हटलाय ना 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी अध्यादेशानं करो की काही करो तुम्हाला कायदा विचारला नाहीये. सुरुवात म्हटली आहे सुरुवात सांगा. तर कायदा आणला 76चा. त्यामुळे 2 ऑक्टोबर 1975 नरसिंह पाठच पाहिजे. ऑप्शन 1 आहे लक्षात घ्या. हा जर चुकला तुमचा तर मग निगेटिव्ह मध्ये जाता. हा कॉम्पिटिशन आहे हा प्रश्न 100% कॉम्पिटिशन. पुढे असा एखादा क्वेश्चन असतो मला ते आठवत नाही. मग हे मला डेटा म्हणून दिले. गहू गहू कुठे आहे? सेहोर का गहू बरोबर आहे. भोपाळ मध्य प्रदेश. कांदा लसूण कुठे आहे? भावनगर गुजरात. तर अंबानी द्राक्षे त्या साऊथमध्ये असणार आहे. मेहबूबनगर आंध्र प्रदेश. बटाटा नारायणपूर वेस्ट बेंगॉल. काय असणार उत्तर? 2-1. तर ऑप्शन 1 पाठ करून घ्या. हा डायरेक्टली तुम्हाला रिसर्च सेंटर आहे खालचे आजूबाजू दिले त्यामुळे डायरेक्टली येऊ शकतात. तसे महाराष्ट्रातले सुद्धा येऊ शकतात. जिओग्राफीमध्ये बघू आपण ते. 3 सांगा नाफेड काय? तेच बरोबर वाटतात है ना मित्र. राष्ट्रीय कृषी सहकारी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ. ते सहकारी आहे तर विपणन नाही आहे. इथं विपणन आहे तर सहकारी नाही आहे. बरोबर देणाऱ्यानं बघा लॉंगेस्ट टर्म दॅट इज राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ. ते कोणते दोष सावकारी व्यवस्थेचे आहेत? वरीलपैकी सर्व आले हात वर करा प्लीज. दोन वाचा तुम्ही. विचारलं काय तुम्हाला? मी म्हटलंय तुम्हाला पेपर दाखवा. तर हेच नाही. चेक नाही करत आहे याचा अर्थ असा नाही. लक्षात घ्या इथं तुमचं गुड प्रॅक्टिस कशाला म्हणते तर प्रत्येक जण मला वाटते हार्ड कॉपीवर सोडत आहे पेपर. तर असलं पाहिजे ना. हे काय असंच सांगत आहे का तुम्हाला रोज? लक्षात घ्या उद्यापासून दिसले पाहिजे हा. वाचताना ऍक्टिव्ह रिडिंग करा. दोषवर तुमचं ते झालं पाहिजे. तेव्हा तुम्ही दोषवर तुमचं पेन पेन्सिल वापरता तर लगेच तुम्ही दोषला तुमच्या समोर असते तो शब्द. अशी चुकी कधीच करणार नाही. रजिस्टरमध्ये योग्य नोंदी दोष आहे का तो? अयोग्य नोंदी पाहिजे होतं. संपला विषय. बाकी बरोबर आहे. उच्च व्याजदर आहे. बेकायदेशीर कपात आहे. अनुत्पादक हेतूसाठी कर्ज देणे आहे. अ ब ड 100% आहे. क नाही आहे डायरेक्ट तर येतं. समजलं? तर खूप महत्व आहे. त्याच्यामुळे ही सवय आत्ताच लावा. तर लावली नाही तर काही खरं नाही आहे मग. 55 शेतीमालाच्या उद्योगाला जोडणारे ऑनलाईन व्यासपीठ कोणतं आहे? राष्ट्रीय कृषी बाजार किंवा नाम 14 एप्रिल 2015 की 16? 16. 56 अल्पकालीन ग्रामीण सहकारी पुरवठा रचनेत या समावेश होतो. चा समावेश होतो. अल्पकालीन म्हणते इथं दीर्घवाला ऑप्शन इलिमेंट होणार आहे. दीर्घ कोण करते? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका. क नाही आहे. क गेला क गेला क गेला. आन्सर ऑप्शन अ ब इवन कोणाचा चुकला? कसं काय करू शकता तुम्ही? समजतच नाही तुम्हाला. एक तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही समजत आहे किंवा काय सांगायचं तुम्हाला. अल्पकालीन इथं गोल झाला पाहिजे या प्रश्नामध्ये. तुम्ही तर हे प्रॅक्टिस करणार नाही ना तुम्ही. एक बघा असेच हात वर करणार आहे तुमचे. आणि हे जर हात 4-5 क्वेश्चन मध्ये एका पेपरमधून वर जात असेल ना मी गेले सेकंड कीवर झालं नाही होत. प्रिलिम्स काढून फायदा नाही. देवानी साथ दिली तुम्हाला प्रिलिम्ससाठी मग मेच नाही होत तुमची चांगली सुखानं. तर आपली सेकंड कीकडे लक्ष राहते. आयोगाचा पॅटर्न आहे तिथे तुम्हाला सायकोलॉजी खेळल्या जाते. ती 2 महिने 2.5 महिने लावते कधी कधी. आणि तिथून 15-20 दिवसावर 25 दिवसावर पेपर असते तो सेकंड कीवर विचार जातो त्याची ना प्रिलिम्स जड होत ना मेन्स जड होत. त्याचं 1-1.5 वर्ष वाया जाते डायरेक्ट.
त्यामुळे हा जो सेकंड कीचा ट्रॅप आहे ना, त्यात पडू नका. ते स्कोर काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. हक्क आहे तो आपला. आलं का लक्षात? त्यामुळे ही सवय लावा. अल्पकालीन ग्रामीण सहकारी पतपुरवठा रचना. किती वेळा आधी सांगितलं, कालपासून सांगताय. प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका ह्या आहे दीर्घकालीन भूविकास बँका. कालीन पुरवठा करते. तर सर संपला विषय. गेला आन्सर ऑप्शन. ठीक आहे. ह्याच्यापुढे नाही चुकला पाहिजे. नेक्स्ट पुढे 57. कोणत्या समस्या भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थाच्या आहेत? तो गोल झाला पाहिजे समस्यावर. आहे मुद्दाम मी शेवटी शेवटी असे टाकलेले आहे क्वेश्चन. मला बरोबर इथं थकवलाय 50 पर्यंत, की नंतर याच्या दोन द्यायचे क्वेश्चन थकवलाय. किती जणांनी वरील सर्व केलाय? यस. नाही करा हिमत, हात वर करा. बरोबर आहे. तू आता इथं समस्यावर गोल केला का तुम्ही? केला? नाही नाही केलेला आहे. समस्यावर गोल केल्यानंतर संतुलित विकास ही समस्या आहे का रे? असंतुलित. संपला विषय. अब ड समजत आहे? तेच आहे. हे क्लासरूम आहे इथं 60-70 जण, बाकी ऑनलाईन 60-70, बरोबर आहे. त्या अनुषंगानं इथे कॉम्पिटिशन नाहीये. त्या बाहेर क्लासरूमच्या बाहेर कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रामध्ये. ते जर अशा प्रश्नात चुकाल तुम्ही तर जमणार नाही. डायरेक्ट सांगतो. संतुलित अपुरे भांडवल, कर्ज, शेतमाल विक्री, थकबाकीची समस्या या आहेत. पुढे 58. राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन संस्था. लॉजिक न सोडवा. पॉलिसी फॉर्म्युलेशन आहे. पॉलिसी फॉर्म्युलेशन कुठून होते? तिथून. ऑप्शन 2. धोरण संशोधन संस्था. 59. कोणती शेती क्षेत्रातील अल्प उत्पादकाची कारणे? शेवटी शेवटी टाकलाय मुद्दाम. कारणे नाहीत. घाई असते आपल्याला. मॅथ्स रिजनिंग राहिलं, सायन्स राहिलं, करंट राहिलं. बरोबर आहे. त्या घाईमध्ये मग हा इकडे हातचा एक पॉईंट त्याचा. अपुऱ्या सिंचन सोयी, शेतीचे यांत्रिकीकरण, जुनी व अकार्यक्षम यंत्रे, शेती संशोधन. कारणे नाहीत म्हणते. उत्पादनाची कारणे नाहीत. सांगा. ब आणि द उत्तर असणार आहे. आहेत नाही नाहीत. यांत्रिकीकरण संशोधन चांगल्या गोष्टी आहे. उत्पादकता वाढते. कारणे नाहीत म्हटलंय. पहिले क आहे. ऑप्शन आहे तिसरा क. यस. सांगा किती जणांनी 3 उत्तर केलं क्लिक? क. आणखी आहे ना? आलं का लक्षात? इथेच मी तुम्हाला ट्रॅप करत आहे. तर आपण एक्झामच्या प्रेशरमध्ये नाहीच आहे. 60. क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने खालील उपाय सुचवलेले आहे. सांगा. सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी. एक्स्ट्रीम पकडा. ॲग्रीमध्ये एक्स्ट्रीम पकडा. सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी कृषी क्षेत्राच्या, त्यात राष्ट्रीय शेतकरी आयोग, स्वामीनाथन कमिशन, सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बिलकुल नाही सांगणार. कर्ज नाही झालं पाहिजे म्हणून उपाय काय हे सांगणार ते. बरोबर आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी नाही. आरोग्य सुधारणा, पत सुधारणा, पाण्याचा कार्यक्षम वापर. ऑप्शन 3. चला वरील सर्व नाहीये. कष्ट. नाबार्ड मार्फत यांना पुनर्वित्त पुरवठा होतो. बघा इथे प्रश्नात क्वेश्चन मध्ये आन्सर होतो. पुनर्वित्त पुरवठा केला जातो. लहान शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रोव्हाइड करते का मायक्रो फायनान्स? नाही. त्यासाठी स्मॉल जी नावाचा नाबार्ड अंतर्गत स्पेशल प्रोग्राम आहे. स्मॉल हेल्प ग्रुप. बरोबर आहे. जगातला सर्वात मोठा प्रोग्राम आहे नाबार्ड अंतर्गत. त्यामुळे सूक्ष्म वित्त डायरेक्टली करत नाही लहान शेतकऱ्यांना. पुनर्वित्त पुरवठा कुणाला करते? तसं आर-आर-बीला करणार आहे का? करणार आहे. मग आर-आर-बी थ्रू जाईल शेतकऱ्यांना. तर राज्य सहकारी बँका करेल? यस ऑब्विसली. ग्रामीण कारागिरांना करते का डायरेक्ट वित्त? नाही. डायरेक्ट नाही करत. संस्थेला करेल कोणत्या तरी संस्था, मग लोकांना करेल. त्यामुळे बी-सी आन्सर ऑप्शन 1. 62. नाफेड. तुम्हाला डेटा दिलेला आहे. त्या जाऊन याच्यातला एक प्रश्न डायरेक्टली मला वन लाइनर इयर म्हणून विचारू शकते. करेक्ट करून घ्या. नाफेड विपणनामधली अपेक्षा आहे. शेती विपणन केंद्राची स्थापना 1988. केंद्रीय वखार मंडळ 1957. हाच क्वेश्चन पुढे मेन्समध्ये वन लाइनर विचारला होता. पाठ ठेवा तिन्ही. 88चं शेती विपणन केंद्र, केंद्रीय वखार मंडळ 1957. आन्सर ऑप्शन 4. महाराष्ट्र कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यांचं ॲग्रीमध्ये झालेलं आहे ग्रॅज्युएशन, त्यांना माहीत असायला पाहिजे. काय 1984. ॲग्रिकल्चरवाला पण
1984. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद. आन्सर ऑप्शन 2. तर मृदा आरोग्य कार्ड सांगा HSC केव्हा झाली आहे सुरुवात? सॉइल हेल्थ कार्ड 19 फेब्रुवारी 2015. 3 वर्षासाठी दिले जात होते. लक्षात ठेवा. लास्ट क्वेश्चन 5 हा क्वेश्चन आहे. भारतातील भू अधिकार सुधारणा धोरणाचे कोणते ध्येय नव्हते? काय? विचार करा. शेती वित्त याचा काही संबंध वहिवाट सुधारणा, मध्यस्थाचे निर्मूलन, सहकारी, कोऑपरेटिव्ह फार्मिंग असणार आहे त्याच्यात. एक वित्त हे नसणार आहे. करा कॅल्क्युलेट. पैकी सांगायचे. पहिले ॲग्री होतं. काही पण ॲग्री इकॉनॉमिक्स होतं. बस. घ्या 60 पासून चेक करतो. सायन्स आहे. चिनामटा साथीच्या रोगास कोणता आहे? टी 7 mildest reducing agent which reduce carboxyl of nitro carboxyl bond and ester group. तरी फॉर्म्युला माहित असता त्या अनुषंगाने नायट्रो आहे, कार्बोक्सिल बॉन्ड आहे इस्टर ग्रुपचा, तर LiA ऑप्शन पहिला आहे. तर पुढे 68 ऑप्शन थर्ड 4 2 इनएक्झॉस्टिबल आहे म्हणजे रिन्युएबल आहे. सोलर एनर्जी आहे, स्ट्रॅटोस्फिअर पाहिजे, रिच लेअर ऑफ ओझोन आहे ठराविक पर्यंत. तर नॉन रिन्युएबल रिसोर्स कोणता? कार्बन कुठून जातो? अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी. 69 याचं उत्तर 2 आहे. एनर्जी चेंज. 70 पावडरी मल्ड्यू आणि पेस्टिसाइड या अनुषंगाने कोणता बरोबर आहे? त्यामध्ये काय काय असतं? तर बोर्डो मिक्सचर आणि सल्फर, ए आणि बी. 71 वॉटर इज ऑपन ट्रीटेड विथ क्लोरीन कशासाठी केलं जाते? क्लोरीनसाठी, किल जम्पसाठी. तर वॉटर सप्लायमध्ये लिकेजेस असले तर बरेचदा क्लोरीनचा वापर केला जाते. 72 फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस आर कन्सर्न विथ फर्स्ट इक्विव्हॅलंट वेट. पहिला नामाटा डिसीज, मिथिल मर्क्युरी. ऑप्शन 1 73. 74 3 ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन. 75 एंडोसल्फान काय आहे? टेक्टिसाइड आहे. आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट 76 ओझोन लेअर गेस डिस्ट्रॉइड बाय कशामुळं? दोन्ही आहे ना, नॅचरल सोर्सेस ऑक्साईड खालचा ॲटम फ्लो कार्बन्स. 77 सांगा ग्रीन हाऊस इफेक्टसाठी सर्वांना माहीत असेल. 78 NH3. 79 महत्वाचं आहे, त्याला कॅटॅलिस्ट म्हणून घेतल्या जाते कशामध्ये? तर एन्झाईम्स ग्लुकोजचं इथेनॉलमध्ये. तर लिकर तयार करताना थायमेज वापरते. आन्सर ऑप्शन 1 4. मला होमवर्क आहे 79चं जे 3 आहे ना ते कुठे वापरल्या जाते बघून घ्या. स्पर्टेज, डायस्टेज आणि माल्टेज याचा वापर कॅटॅलिस्ट म्हणून कशासाठी वापरला जाते ते सापडणार तुम्हाला बायोलॉजीमध्ये. काय? इसेन्शियल बॅक्टेरिया. 80 TFC आणि फ्रेऑन्स. आन्सर ऑप्शन 1 आहे. केमिकली नॉन रिॲक्टिव्ह, नॉन टॉक्सिक, ऑर्डरलेस. तर नेक्स्ट घ्या आता 81 पासून चेक करतो. पहिल्याचं उत्तर आहे 3 3400. त्या क्वेश्चनला कसं डील कराल?
त्यामध्ये पहिले बघून घ्यायचं काय नाही आहे. त्यामध्ये न जाणणारे लोक 8% म्हणजे 100 मधून 8% गेले, 92% राहिले. त्यातले 82 आणि 76 चे ॲडिशन करा. 158 येते मायनस 92 हे काही राहील. तर 66 शिल्लक राहते. 66 2244 च्या किती? ऑप्शन 34. 82 हा हॅशटॅग झालेला आहे. स्टार्ट येतं. 83 काय करायचं सिंपल त्याच्यामध्ये वाढ जेव्हा येते बरोबर आहे त्याचा तो फॉर्म्युला लावा. न्यू प्लस टू ओल्ड इन त्याच्यामध्ये 30 न वाढवले आहे म्हणजे 120/100 पुन्हा सलग 2 महिन्यात 10 आणि 25 ने वाढवले म्हणजे 110/100 ते 25/100 कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर 65%. 84 तोच फॉर्म्युला न्यू इक्वल्स टू ओल्ड इंटू घट किंवा वाढ. ते काय झालेली आहे त्या ऑप्शनमध्ये 6% नफ्यानं विकली बरोबर आहे. नंतर 5% तोट्यानं गोपालला विकली. खरेदी किंमत 2000. 85 10% सूट देऊन ते मंदीमुळे परत 5% सूट दिली तर वस्तूची विक्री किंमत किती होती? पुन्हा तोच फॉर्म्युला लावा. नवीन किंमत इक्वल्स टू जुनी किंमत इंटू वाढ किंवा घट. ऑप्शन येतं 1 86 चा फॉर्म्युला कोणता आहे? डायरेक्टली वाढ इक्वल्स टू किमतीमधील फरक अपॉन आधीची किंमत. क्या डायरेक्टली लागतो. किंवा जेव्हा पेट्रोल असं उदाहरण येतं किंवा ते किराणा दुकानदार याच्या जागी एवढीच साखर देत आहे बरोबर आहे. तेव्हा तेव्हा हा फॉर्म्युला लावा. वाढ इक्वल्स टू तर वाढ राहील किंवा घट राहील. वाढ किंवा घट इक्वल्स टू त्या किमतीमधला फरक पण आधीची किंमत 200. त्याचं उत्तर पॉईंट. तर मला मारायचा असला आपल्याला तर मग ह्या दोन पैकी मारा उत्तर. 87 10 किलोग्राम साखरेची किंमत 400 आहे त्यावर 25% साखर फुकट मिळाली म्हणजे 10%वर 25% म्हणजे 2.5 किलो. सरळ सरळ मग 12.5 किलो डिवायडेड बाय 400 32 रुपये. ऑप्शन 80चं 88 35 मध्ये अवैध ठरवली. यशस्वी उमेदवाराला 70% मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. या प्रश्नाच्या क्वेश्चनमध्ये कधीही कंप्लीट व्हॅल्यू घ्यायची. ऑप्शन आहे ना ते कंप्लीट घ्यायचं जे उत्तर असतात. आता काय म्हणते बघा 10,135 सॉरी 1,00,000 आणि खाली मग 1,00,000 मग त्या अनुषंगाने तुम्ही विचार करायला पाहिजे. इथे काय 135 मध्ये अवैध ठरवली म्हणजे मायनस 135 गेले शिल्लक राहिले. आता त्याचे 1000 घ्या किंवा 100 घ्या. 70% म्हणजे 70 आणि 30 70 आणि 30 मधला फरक किती आहे? 40. आता उत्तर पेन उचलायचंही काम नाही. तर ऑप्शन 1 90 35% विद्यार्थी पास झालेत. 455 विद्यार्थी नापास झाले. एकूण किती विद्यार्थी होते? हां, त्या टाईपच्या मध्ये पूर्ण संख्या घ्या नेहमी. जर तुम्हाला सुरुवातच तिथून करायची असेल, बघा मी काय करणार 700 किंवा 1300 वापरणार. 700 जर मी वापरलं डायरेक्टली तर मला तिथं उत्तर मिळतं. 700च्या 35% ते काय झालेले आहे? पास झालेले आहे. मी ते चेक नाही करणार. डायरेक्टली 700ला किती टक्क्यानं भाग देणार? 65%. गुणार गुणणार त्याला गुणाकार. 65 गुणिले 7 करा 455. तर ऑप्शन पण मॅथ्स बघा 9th राहिला एक आहे उत्तर 75. ते सोपंच आहे. 500 प्रवासी 500 गुणिले 45 करा 500 गुणिले 20 करा. 5 दोन्ही 10 100 5 गुणिले 45 225 म्हणजे 325 500 मधून 325 गेले किती शिल्लक राहिले? हे 75. फॉर्म्युल्यानं जर केराल एक्स व्हेरिएबल घेऊन दो कठीण जाते ते डायरेक्टच कर. 91 उत्तर आहे 4 ऑड निघतं. 4 ऑड निघतं. एक्स मध्ये प्लस 2 टाकले झेड मध्ये 2 टाकले प्लस बी तर मग +2 करत जा. एम मध्ये आर नंतर काय पाहिजे होता? डब्ल्यू पाहिजे होता. लक्ष येणार नाही. डब्ल्यू ऑप्शन 4 92 काय उत्तर आहे? एरिया मोजायचा आहे आणि डिस्टन्स मोजायचा आहे.
एरिया मोजायचा आहे एकर, चौरस फूट आणि हेक्टर. डिस्टन्सचं काय किलोमीटर. त्यामुळे ऑड मॅन आउट काय निघतं? त्यानंतर चुकला काय लॉजिक लावलं माहित नाही म्हणा आपल्याला. तेवढे व्यवहार ज्ञान नसते आपल्याला कधी. म्हणून गावात जन्म झाला पाहिजे. ठीक आहे. 93चं उत्तर आहे 2. 93. ते जे आहे ना लॉजिक असं आहे त्या 93चं, त्याच्यातून आपल्याला ते शब्द आहे ते वर्ड बनले पाहिजे, मिनिंगफुल वर्ड बनले पाहिजे. पहिल्यामधून विनस बनतं, दुसऱ्या ह्याच्यातून हार्ट बनतं, चौथ्या ह्याच्यातून मार्स बनतं. मार्स तिसऱ्या ह्याच्यात नाही बनत. आता मोदी बघतो तो नमो बनत. 93चं उत्तर आहे 3. माहिती आहे का कोणी? 94. संगत अक्षरगट ओळखा. +3 ऍड करा. आन्सर ऑप्शन ती वेगळा आहे. बाकीच्या ह्याच्यात +3 ऍड करा. लॉजिक लिहून घ्या बरं, मी जे सांगताय तसं गडबड करत नाहीये. काय होईल तुमचा एक सेन्स डेव्हलप होणार. डायरेक्टली पाहू शकता पेपर. +3 ऍड करा. PWN मध्ये ते लागू होत. 95. 95 मध्ये काय लॉजिक आहे? +5 +4 +3. पण पहिलं यामध्ये होतं ते. त्यामध्ये 5 4 4 येतं. बाकी 3 याच्यात कॉमन आहे. +5 करा, +4 करा, +3 करा. पुढच्या शब्दात 96. हा 95चं उत्तर 1 आहे. 96. यस. अवघड वाटलं असेल, सोपा असते पण त्याला ग्रुपिंग करता आलं पाहिजे. ZXP PXZ ZXP PXZ बनते. असा नंतर तुम्हाला एक खंड पडतो. तर आहे 3 PZ. आला तर लवकर येईल, नाही तर वेळ जाईल फार. 97. त्यामध्ये AB पॅटर्न आहे. AB पॅटर्न नुसार जरी गेला तुम्ही जमून जात. ऑप्शन आहे. नाही पॅटर्न बदलत जातो ना. माझं सुरुवात सांगते मग. 2-2चं ग्रुपिंग करा. पॅटर्न बदलत जातो. 98. 98चा पॅटर्न काय? 3दा C 3दा B 3दा A. 3दा C 3दा B 3दा A. आन्सर ऑप्शन येतं 2. याच्यामध्ये काय करायचं? पूर्ण मोजून घ्यायचे. ग्रुपिंग सिमिलर करायच्या. आता इथे जर मोजलं आपण तर इथे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ठीक आहे. त्या अनुषंगाने त्याचं बरोबर ग्रुपिंग करायचं. ठीक. सेम पॅटर्न फॉलो झाला पाहिजे. 99 पुट आउटपुट सारखं आहे. त्यामध्ये 1101 1101 असा पॅटर्न रिपीट होत आहे. 1101 ऑप्शन येतात 4. 1110. लास्ट 100 ABB AB. ऑप्शन 2 2 2. ऑप्शन 2. त्या इकॉनॉमिक्स संपते आपला. ते 7 केव्हा सुरू झाला संपलं माहिती नाही. काय बरे एफर्ट्स फक्त पॉलिटीत लागतात आणि बऱ्यापैकी पॉलिटी आपला चांगला असतो. बाकी जे 3 सब्जेक्ट आहे ना त्यासाठी पाहिजे लॉजिक, स्मार्ट वर्क, व्यवस्थित पाठांतर. त्यामध्ये पॉइंटलेस नसलं पाहिजे पाठांतर. तर पॉइंट असलं पाहिजे. ठीक आहे. आज कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे? ॲस्पायरंट फेजसाठी महत्त्वाचं असणारं काही कोर्स द्या तो आपण. प्रामाणिकपणा ॲस्पायरंट फेज. बस बाकी हो? नाही आपण म्हणजे बरोबर आहे. बोलू त्या विषयावर चर्चा करू.
सेक्युलरिझम त्या अनुषंगानं माझा पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो हा. काय म्हणतो सेक्युलरिझमला. ठीक आहे. त्या अनुषंगानं आता इथे बघा, अथिस्ट आणि थिस्ट हा कन्सेप्ट माहिती असेल. आस्तिक किंवा नास्तिक है ना. याचा संबंध आणि सेक्युलरिझमचा बऱ्यापैकी बरेचदा आहे. की आपल्या घटनेत जरी आपल्याला माहिती आहे सेक्युलरिझम आहे नमूद केलं आहे, बरोबर आहे. बेसिकली आपण वैयक्तिक जीवनामध्ये तो कसा पाळायला पाहिजे किंवा आपण काय करायला पाहिजे सेक्युलरिझमसाठी. कारण की आपण प्रमाण मानायला पाहिजे. आपण पब्लिक सर्व्हंट आहे, बरोबर आहे. गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे आपण, होणार आहे, बरोबर आहे. सो बेसिकली आपली सेक्युलरिझमची व्याख्या ही असली पाहिजे एकदम रॅशनल आणि ते खरोखर आपल्या संविधानामध्ये सरनामात जे नमूद आहे तेच असली पाहिजे. आपण कुठल्याही पद्धतीनं बायस नसलो पाहिजे, है ना. बरेचदा कारण की तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाणार आहे, तर प्रत्येक धर्माचा, जातीचा, बरोबर आहे, ज्याचा उच्च श्रीमंत प्रत्येक स्तरावरचा व्यक्तीशी काम येणार आहे, बरोबर आहे. तेव्हा जर त्या केसमध्ये तुम्ही बायस असलात, त्या केसमध्ये फार जास्त व्यक्तीला, सिस्टमला त्रास होतो. बरोबर आहे. म्हणून मग सेक्युलरिझम हा संबंध मला असं वाटते, हा तुम्ही वैयक्तिक पातळीवर पाळावा. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर कुठलेही आपले जे सण उत्सव असतात, बरोबर आहे. तर ते प्रामुख्यानं कुठलाही शो ऑफ नसावा. पहिला मुद्दा वैयक्तिक पातळीवर सेक्युलरिझम कसं पाळायला पाहिजे यावर मी बोलतो. अर्थ तर सर्वांना माहीतच आहे आपल्या, है ना. पहिला मुद्दा की कुठलाही आपला जो सण उत्सव वगैरे आहे त्याच्यामध्ये कुठलाही फार जास्त शो ऑफ नसावा. आलं का लक्षात? आहे प्रत्येकाचं आर्टिकल 25, 26, 27, 28 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रामुख्याने आर्टिकल 25 आहे ना. बरोबर. सो बेसिकली तो पहिला मुद्दा लक्षात घ्या. मग कुठलाही तो सण असो, हिंदू, मुसलमान, जैन, ख्रिश्चन वगैरे कुठलाही. या संदर्भात पहिलं आपलं काम आहे प्रथम त्याला कुठलंही उत्सवाचं स्वरूप नसावं, ते एक साधारण असावा. आता गणपती उत्सव, सार्वजनिक गणेश उत्सव जेव्हा सुरू केला टिळकांनी, तेव्हा तो अर्थ होता काय, जो आत्ता आहे. आता किती धिंगाणा आहे सगळा आहे ना. प्रत्येकच सण घ्या तुम्ही, प्रत्येक. मी इथं नाव घेणार नाही आहे ना. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आपला पहिला मुद्दा. दुसरा, वैयक्तिक पातळीवर आपण सुद्धा कुठल्याही धर्माला समप्रमाणात मान द्यावा. उदाहरणार्थ आपण जर जात असेल रस्त्याने आणि जर मंदिर असलं तर आपण सहज झुकतो, बरोबर आहे. मग मस्जिद असो किंवा ख्रिश्चन असो किंवा गुरुद्वारा असो, आपण झुकलो पाहिजे. कारण की त्याच्यातून काय दिसतं, आपला हंबलनेस दिसतं प्रत्येक धर्माप्रती. बरोबर आहे. हा दुसरा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा, एक साधारणतः ही ते लोकांनी हे जरी बनवलं असलं, तरी असा एक ठेवा, की तुमचा जो गेस्चर आहे किंवा पोश्चर आहे तुमच्या बॉडीचा किंवा तुमचा तो तुम्ही जे पेहराव करता, तो कधीही संगानं धार्मिक नसावा. आता तुम्ही म्हणाल, "सर हे ठरवलं कोणं?" तर हे मेजॉरिटी लोकांनीच ठरवलं, पण कलरही वाटून घेतले, आहे ना. आलं का लक्षात? सो बेसिकली तो सुद्धा मला असं वाटते कधी फॅक्टर नसावा. की आपण जर रॅशनल आहोत, तर मग आपल्याला सर्व जाती धर्माचा समान आदर असला पाहिजे. काही कलर आपला धर्म हा दाखवू शकत नाही, है ना. त्या अनुषंगानं मग आहेच डायलॉग बाजीराव मस्तानी, काय का पादुकोण, चांगला डायलॉग आहे तो. धर्मामध्ये आपण काय कलरही वाटून घेतले, है ना. बेसिकली मग माझं असं म्हणणं आहे, वैयक्तिक सेक्युलरिझमचा जेव्हा आपण अर्थ घेतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं आहे की गोष्टी केल्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात आपण त्याला किती स्थान देतो. मग प्रत्येक भारतीयाने, रादर प्रत्येक आपल्या ॲस्पायरंटने सेक्युलरिझमचा या 3 गोष्टी फॉलो कराव्या असं मला वाटतं. आलं लक्षात? बाकी तुमच्या साइडनं अजून दुसरा कीवर्ड सांगा. शब्द बोलायला पाहिजे. 5 मिनिटं आहे. हां, हो. हो, बरोबर. हो. नाही, नाही. त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर. येस. हो. नाही, नाही. बिलकुल तुमचं बरोबर आहे. लक्षात घ्या. मी काय म्हटलं तुम्हाला, आता त्यांचा मुद्दा बरोबर आहे. ॲक्चुअली चांगला मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, त्यांचं म्हणणं प्रामुख्याने मी कलरबद्दल नाही म्हणून मी टीकाबद्दल बोलतो. तर ह्या टीकाची जे आहे फिलॉसॉफी, तर तुम्हाला माहीत आहे हिंदू धर्मामध्ये जे आहे, जे की आपला ध्यान सिस्टीम आपले जे असतात, स्थान असतात आपलं आहे ना, तर त्याच्यावरून तो आहे आणि आपलं जे संत परंपरा आहे त्यानुसार आपल्याला माहिती आहे प्रत्येक संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम हे सगळे टीका लावतात यूज. बेसिकली माझा तो म्हणणं नव्हता. माझा मतलब होता, की जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम लेव्हलवर जेव्हा जसं आता एखादी रॅली जात आहे ना? तर त्या रॅलीमध्ये आता डायरेक्ट जर झालं ना, तर आपण बोलू. रामनवमी आणि हनुमान जयंती बघा, इतक्यात त्या 5 वर्षात फार जास्त मला तरी असं वाटतं एक्स्ट्रीमिझम झालेलं आहे त्याचं.
त्या अगोदर मग डॉक्टर बी आर आंबेडकर बरोबर आहे, यांची रॅली किंवा बुद्ध जयंतीची हे तर असतेच बरोबर आहे. पण त्याला पुन्हा मग है ना, हम करे तो पण तुम भी करेंगे. है ना? मग तसं हे इकडे चालू आहे. बेसिकली मला असं वाटतं की हे नसावं. कारण की जर तुम्ही मग म्हणता फार जास्त कारण की मी खूप वाचला याच्यावर, पण सांगतो मी. तुमचं म्हणणं ते बरोबर आहे. ते आपला आपला प्रत्येक वैयक्तिक विषय आहे. पण माझं म्हणणं आहे, की ॲस्पायरंट फेज म्हणून आपलं ते नसावं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं असं सहमती आहे मी त्याच्या मग तुम्ही बा फक्त तेच शर्ट नाही घालावं. हो बा, बरोबर आहे. वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही घ्या ना. आलं का लक्षात? कारण की होईल का शेवटी आपण एक्सटर्नली जे आपण वापरतो किंवा आपण जे राहतो ना, त्याच्याहून लोकं जज करत असतात. तुला सांगतो. त्याहून काय होते, की हा व्यक्ती बरोबर आहे. त्या पद्धतीने ते होऊ शकतं. नाही, नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आलं का लक्षात? हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग तुम्ही स्वतः वैयक्तिक विचार करा, तुम्ही भगवाच का बरं घालता? हाही मुद्दा आहे ना. केली त्या अँगलनं आपण विचार अजून सांगा दुसरा काही कीवर्ड्स असेल? ठीक आहे. चांगला क्वेश्चन यांचा अँक्झायटी किंवा डिप्रेशन हे त्याच कीवर्डवर बोलू आपण. है ना? ओव्हर थिंकिंगवर उद्या सेपरेट बोलेल. आज अँक्झायटी किंवा डिप्रेशन. बघा, अँक्झायटी आणि डिप्रेशन बरोबर आहे. याचा सगळ्यात पहिला संबंध येतो तुमच्या कर्माशी. बरोबर आहे. अँक्झायटी किंवा डिप्रेशन केव्हा होतं? जेव्हा तुम्ही तुमचा रुटीन, तुमचं शेड्यूल किंवा ज्या कामासाठी तुम्ही आलेले नाहीये, ते तुम्ही करत नाहीये. पहिला मुद्दा क्रिएट होण्याचं कारण एकमेव आहे, तो तुमचा कर्म फिलॉसॉफी. अल्टिमेटली बघा तुम्ही मी माझ्या याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये तुम्हाला कर्मावरच फोकस करायला सांगेन. बरोबर. कारण की मुद्दा काय आहे, हे सगळं इंटर रिलेटेड आहे. बरोबर. क्वांटम फिजिक्सचा मॉडर्नमध्ये जा की अध्यात्मानुसार किंवा कशाहीनुसार जा. मुद्दा काय आता अँक्झायटी किंवा डिप्रेशन हे कीवर्ड बनवणारेच मूर्ख आहे. आलं का लक्षात? कारण की हा काही मशीन नाही आपण. हा चांगला आहे असणं अँक्झायटी. आलं का लक्षात? कारण की अँक्झायटी शिकवतो तुम्हाला प्रयत्न करणं. अँक्झायटी शिकवतं तुम्हाला टेन्शन एखादा जे म्हणतो आपण त्याला एक शब्द आहे पीअर प्रेशर ऐकलं असेल तर. बरोबर आहे. पीअर आता प्रेशरला जाऊ द्या इकडे. हा पीअर शब्द महत्त्वाचा आहे. बरोबर आहे, की आजूबाजूच्या परिस्थितीच्या अनुषंगानं आलेलं प्रेशर. तर लोक करताय, तर लोकं कॉम्पिटिशनमध्ये आहे. ते काय करत आहे. त्यामुळे येणारं प्रेशर ते तुम्हाला काय करतं ॲक्टिव्ह करतं, डुएबल करतं गोष्टी, आहे ना. बेसिकली लक्षात घ्या अँक्झायटी किंवा डिप्रेशन ह्या गोष्टी तर पहिली गोष्ट मान्य करा आहे बुवा. ठीक आहे असणारच आहे प्रत्येकाला. कोणाला नसते? प्रत्येक जणाला जो अंतिम टप्प्यावर जात आहे, बरोबर आहे. मला सुद्धा होती यावेळेस इंटरव्ह्यूला, बरोबर आहे. सो बेसिकली मुद्दा आहे का त्याला तुम्ही डावलून तुमच्या कर्मावर जेव्हा फोकस करता, तेव्हा रिझल्ट येते मला असं वाटतं. त्यामुळे अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा निगेटिव्हिटी किंवा ओव्हर थिंकिंग ह्या सगळ्यावर एकमेव उपाय आहे दॅट इज कर्मा फिलॉसॉफी. आणि ज्याच्यावर करायचं काहीच नाही आहे, त्या क्षणाला त्या गोष्टी सोडून लगेच त्या ध्येयाला जे पोहोचेल जवळ तुम्ही त्याच्यावर काम चालू करायचं आहे. आलं का लक्षात? कारण की अँक्झायटी किंवा डिप्रेशन फेजमध्ये केव्हा जाता तुम्ही? असं आहे का एखादा व्यक्ती खूप खुश आहे, त्याचा रिझल्ट आला आणि तो अँक्झायटी आहे? नाही. कारण की आपण ठरवलं आहे. आपलं ठरलं आहे, की नाही जिंकला तर खुश आहे आणि हारला तर अँक्झायटी आहे. हे आपणच आहे ठरवणारे. पण ॲक्चुअली आपण तिथं विचार करत नाही, की आज आपण हरलो तर नथिंग बट आपलं फक्त सक्सेस पोस्टपोन झाला आहे. फेल्युअर मीन्स व्हॉट? इट इज नथिंग बट अ सक्सेस दॅट इज पोस्टपोन्ड. कारण की तुम्ही जेव्हा अपयश येते ना, तेव्हा फार महत्त्वाचं आहे, की लोकं जे तुम्हाला अपयश याच्यामुळे देते का तुम्ही ते पचवू शकता आणि तुम्ही काबिल आहे. त्यामुळे तुम्ही तिथं थांबणं आवश्यक नाही आहे. तिथून पुन्हा एफर्ट्स वाढवून काहीतरी त्यापेक्षा चांगलं मिळवणं हे तुमच्याला अपेक्षित आहे देवाला, आहे ना? म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की ह्या ज्या गोष्टी आहे ना, अँक्झायटी, डिप्रेशन ह्या डिपेंड आहे रिलेटेड टू रिझल्ट. आणि जेव्हा तुम्ही रिझल्टचा विचार करता, अगेन तुम्ही कर्मा फिलॉसॉफीच्या विरोधात आहे. कर्मण्ये वाधिकार असते. आलं लक्षात? एकमेव गोल-गोल फिरून एकमेव तिथंच उत्तर येईल तुम्हाला, की रिझल्टचा विचार करू नका. रिझल्टचा विचार करण्याच्या वेळेत कर्म करा. कारण की लोकं जेव्हा त्याचा विचार करत आहे, त्याच्या वेळेत दुसरा कोणतरी आहे, जो एनर्जीला सोबत घेऊन अभ्यास करतोय. 100% एनर्जी लॉ कोणाला सपोर्ट करेल? जो करणारा आहे त्याला. विचारात काही ठरलेलं नाहीये. ठीक. त्यामुळे हे लक्षात ठेवा. अँक्झायटी, डिप्रेशन आहे, काम करा डायरेक्ट त्याच्यावर आणि लिहून काढा. हे बेसिक दुसऱ्या बॅचमध्ये सांगितलं होतं. हा फॉर्म्युला लिहून घ्या, की अँक्झायटी, डिप्रेशन जे आहे ना, पहिली गोष्ट तर एक पेपर घ्या, लिहून काढा. कशा-कशाची आहे.
त्या लक्षात येईल काही गोष्टी तर त्या अस्तित्वातच नाही आहेत. ती अँक्झायटी आहे तुम्हाला. काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे, की सध्या कामच नाही आहे. मुद्दाम आपण प्रेशर घेत आहे. काय कारण शोधतो आपण अभ्यास न व्हायचा आणि मग अँक्झायटी किंवा एखाद्या प्रश्नाला भार देऊन आपण तो आपल्यावर न घेता त्या परिस्थितीला दोष देतो. समजलं? त्यामुळे हे बंद करा ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं उत्तर समजलं? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकमेव सोल्युशन आहे करायला कामाला लागा. एकमेव सोल्युशन एकमेव दॅट इज ॲक्शन. ॲक्शन घ्या. काहीच नाही. ऑटोमॅटिकली त्या दूर ठीक आहे. इथे थांबतो. तर रेग्युलर टाईमला 3 वाजता भेटूया. आपला टार्गेट इकॉनॉमिक्सचा लास्ट डे आहे आपला उद्याचा. ठीक आहे. टेस्टचा सेकंड लास्ट आहे.